हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा। जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्माकडे एवढं गोड मागतायत। अभंगाचा भाव सांगते मी तुम्हाला। तुकोबाराया म्हणता देवा तुला जर मला काही द्यावंसं वाटत असेल ना तर एकच दे, काय? तुझं विस्मरण मला नाही झालं पाहिजे। गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। तुझं भजन तुझं गुणवर्णन मी आवडीनं करेल भगवान, फक्त तुझं विस्मरण होऊ देऊ नको। महाराज लौकिकातलं काही मागा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा। मला मुक्ती नको, मला धन नको, मला पद नको, मला फक्त तुझं विस्मरण नाही झालं पाहिजे भगवान, यातलं काही नको। आणि तुझं विस्मरण होऊ नये याच्यासाठी संत संग देई सदा। महाराज संतांचा संग हवाय, विस्मरण नाही झालं पाहिजे, मग पुन्हा पुन्हा जन्माला येणार का? देवा गर्भवासाच्या दुःखाची भीती आम्ही शब्दामध्ये मांडलेली आहे, पण त्या गर्भवासाचं दुःख सहन करू जर तुझ्या भक्तीचा आनंद आम्हाला मिळत असेल तर। तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, खुशाल गर्भवासाला घाल। गर्भवासाचं दुःख रुपयासारखं आहे आणि तुझ्या भक्तीचं सुख 99 रुपयासारखं आहे। मग 1 रुपयाचं दुःख 99 रुपयाचं सुख जर मिळत असेल तर 1 रुपयाचं दुःख भोगायला मी तयार आहोत, असा या अभंगाचा भाव आहे। आता याचा आपण विस्तार करू। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया महान साधू, महान संत। जगद्गुरु तुकोबारायांचं महत्व किती सांगू मी तुम्हाला। ज्या साधूचा अभंग सेवेसाठी निवडलाय त्या साधूचं वारकरी संप्रदायामध्ये मोलाचं स्थान आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। तुका झाला से कळस, वारकरी संप्रदायाचा कळस माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत। 5वा वेद म्हणजे गाथा ज्यांनी निर्माण केला ते माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत। सदेह वैकुंठाला जाणं ही गोष्ट या मृत्यू लोकात शक्यच नाही, पण अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे जगद्गुरु तुकोबाराया। सदेह वैकुंठ गमन ही अद्भुत गोष्ट या मृत्यू लोकात त्यांनी घडवून आणली, असे माझे जगद्गुरु तुकोबाराया आहेत। माझे जगद्गुरु तुकोबाराया यांनी माणसाला भजन करायला प्रवृत्त केलं नवल नाही। महाराजांच्या सानिध्यामध्ये जे वृक्ष वेली दगड धोंडे पशु पक्षी आले ना त्यांनीही भजन महाराजांच्या माध्यमातून त्यांनीही भजन केलं किंवा तेही भजन करायला प्रवृत्त झाले। संत वाहणारी इंद्रायणी माता ती सुद्धा भजन गाते। महाराज ज्या झाडाखाली बसतायत ते झाड सुद्धा श्री विठ्ठलाचं भजन करतंय। झाडानं भजन करावं नवल नाही, महाराजांचं भजन ऐकून पक्ष्यांनी यावं आणि महाराजांच्या खांद्यावर आणि हातात घेतलेल्या विणेवर बसावं आणि चोंच फिरवावी आणि भजन करावं। वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, रमे तेथे मन क्रीडा करी, वृक्षवल्ली
आम्हा सोयरे वनचरे. महाराजांच्या सानिध्यामध्ये जे जे जीव आले त्या त्या जीवांनी भजन करावं, हे महाराजांच्या भक्तीचं महिमान आहे. महाराजांच्या सानिध्यात येणारे चालते बोलते जीव सजीव भजन करतात, नवल नाही. महाराज ज्या वाटेवरून चालतात ना, ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करते. माझ्या ताई दादांना वाटे नाही विठ्ठलाचं भजन करावं. विचार करा, महाराजांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जामवाडी हे बरोबर आहे का? आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत. काय प्रामाणिक आहे तुम्ही, खुशाल माना हलवता, अजिबात येत नाही. हा माणसानं प्रामाणिक असलं पाहिजे. पण महाराजांची वाट विठ्ठलाचं भजन करते. जिजामाता महाराजांच्या पत्नी, महाराजांना जेव्हा भाकरी घेऊन निघाल्या, महाराजांनी सांगितलं डोंगर चढायचा नाही, उतरायचा नाही, अगोदर वाटेला कान लावायचं. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं तिकडे तो गोबर आहे. म्हणजे वाट कुठे विठ्ठलाचं भजन करते का? आऊ वाटेला कान लावून मग मला सांग. आऊ बाई, जिजामातेने डोक्यावरची टोपली बाजूला ठेवली, गुडघे टेकवले, मान झोकवली, कान पाय वाटेला लावला ना, तो वाटेनं विठ्ठलाचं भजन केलं. एवढं गोड. आपण सगळेजण ते भजन करणार आहोत. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा भजन करते. आपण भागीरथीच्या माई, भागीरथी माईच्या दरबारात का विठ्ठलाचं भजन करू नये? दोन्ही हात प्रेमाने वरती घ्या आणि आवाज ऐकू जाऊ द्या भागीरथी माईला. आणि माईला आनंद झाला पाहिजे, आणि माझी लेकरं किती सुंदर भजन करतायत. ज्या मार्गावर मी माझं पूर्ण जीवन वाहिलं, अर्पण केलं, त्या मार्गावर ही माझी लेकरं माझा उत्सव उत्साहानं साजरा करतायत. उंच हात घ्या, अजिबात लाजू नका, कुचरपणा करू नका, मनामध्ये संकोच ठेवू नका. प्रेमानं टाळी वाजवा आणि सगळ्यांनी म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला माया बापा माया बापा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल वाटेला विठ्ठल विठ्ठल म्हणावं. महाराज ज्या वाटेवरून चालतात ती वाट विठ्ठलाचं भजन करते. माझे जगद्गुरु तुकोबाराय सामान्य साधू नाहीत. एकच वाक्य सांगते मी तुम्हाला. अरे वैराग्य शब्दालाही खरंच ज्यांच्यामुळे वैराग्य प्राप्त झालं ते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. वैराग्य शब्दालाही ज्यांच्यामुळे वैराग्य प्राप्त झालं. जगद्गुरु तुकाराम महाराज पाचव्या वेदाचे निर्माते, स्वदेह वैकुंठ गमन, वारकरी संप्रदायाचा कळस. एक आणखी विशेष सांगते, वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. परमार्थाचे मुख्य बिक, निरपेक्षता तिची नासिक. निरपेक्षता म्हणजे त्यागी वृत्ती आणि त्याग म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. वैराग्य म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराज संप्रदायाचं नाक आहेत माझ्या ताईंनो. आणि महाराजांच्यामुळे सांप्रदायिक मुखवट्याला एवढं सौंदर्य प्राप्त झालंय कारण जगद्गुरु तुकोबाराय रूपी नाक फार देखणं आहे. माणसाचं रूप कशावरनं ठरवतात? झोपल्या का काय? जामवाडी रेंजमध्ये आहेत ना. माणसाचं रूप, माणूस दिसायला सुंदर आहे, कशावरून ठरवतात? नाक जेवढं सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर.